शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांची लॉटरी लागली. मुख्यमंत्र्यांचे कोटी कोटी आभार. आज पीक वाटप सुरू 24 जिल्ह्यांमध्ये. आज सकाळी 9 वाजल्यापासून पीक जमावण्यास सुरुवात, जे की या 24 जिल्ह्यांमध्ये 24 कोटी रुपयाचं पीक आलेलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले कृषी मंत्री भरणे यांची मोठी बैठकीमध्ये अपडेट इथं समोर आलेली आहे. तर आजपासून पीक जे की जमावण्यास सुरुवात 24 जिल्ह्यांमध्ये सकाळी, जे की यामध्ये 9 वाजतापासून पीक इथं जमा होत आहे या जिल्ह्यांमध्ये. आणि या शेतकरी बांधवांच्या यामध्ये पुणे, नाशिक, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, तर विदर्भ आणि मराठवाड्यांमध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये 2400 कोटी रुपयाचा पीक जे काही विदर्भामध्ये 800 कोटी रुपये इथं आलेला आहे. काय आलेला आहे? 800 कोटी रुपये. नागपूरमध्ये 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये 85 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू झालेलं आहे. यवतमाळमध्ये 100 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू झालेलं आहे. वर्ध्यामध्ये 60 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू झालेलं आहे. भंडारामध्ये 55 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू झालेलं आहे. गोंदियामध्ये 50 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू झालेलं आहे. गोंदिया झाल्याच्या नंतर आता आपल्या इथे चंद्रपूरमध्ये 95 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू झालेलं आहे. गडचिरोलीमध्ये 40 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू झालेलं आहे. अकोल्यामध्ये 80 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू झालेलं आहे. बुलढाणामध्ये 85 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू झालेलं आहे. वाशिममध्ये 60 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू झालेलं आहे. तर आता आपल्या या विदर्भामध्ये 800 कोटी रुपयाचा पीक आलेला आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, वाशिम. यानंतर येते मराठवाड्यासाठी जे काही 700 कोटी रुपयाचा पीक आलेला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 90 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू. जालन्यामध्ये 70 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू या 21 जिल्ह्यांमध्ये. तर आता बीडमध्ये 110 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू. लातूरमध्ये 85 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू. धाराशिवमध्ये 75 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू. नांदेडमध्ये 95 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू. परभणीमध्ये 85 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू. तर आता सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार नाही, टप्प्याटप्प्याने इथं जमा केलं जाईल. आता छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर इथे आपल्या हिंगोलीमध्ये सुद्धा 60 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू. तर मराठवाड्यासाठी 700 कोटी रुपयाचा आलेला आहे. यानंतर इथे पश्चिम महाराष्ट्र, तर यांसाठी जो आलेला आहे 400 कोटी. तर आता पुणेमध्ये 70 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. सोलापूरमध्ये 100 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. अहमदनगरमध्ये 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. सातारामध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. सांगलीमध्ये 45 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये 35 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. तर एकूण मिळून पश्चिम महाराष्ट्रामध्ये 400 कोटी रुपयाचा वाटप इथं सुरू झालेलं आहे. यात नंतर इथे आपलं उत्तर महाराष्ट्र, तर यासाठी आलेलं आहे एकूण 300 कोटी रुपये. नाशिकमध्ये 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. जळगावमध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. धुळेमध्ये 60 कोटी रुपयाचा वाटप सुरू झालेला आहे. नंदुरबारमध्ये 65 कोटी रुपयाचा पीक वाटप सुरू झालेला आहे. आता ई पीक पाहणी केलेल्या शेतकरी बांधवांना प्राधान्य इथं देण्यात येईल. ई पीक पाहणी, फार्मर आय डी कार्ड, त्याचप्रमाणे तुमचं बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे, तरच पैसे इथं जमा होतील. तर आता कोकणमध्ये आलेल्या 200 कोटी रुपये, तर यामध्ये मुंबईमध्ये 10 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. मुंबई उपनगरमध्ये 10 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. ठाणेमध्ये 40 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. पालघरमध्ये 35 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. रायगडमध्ये 35 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. रत्नागिरीमध्ये 40 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. आणि सिंधुदुर्गमध्ये 30 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. तर मोठी अपडेट म्हणजे बैठकीमध्ये मोठा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री यांनी बैठकीमध्ये मोठा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक ते अखेर 2400 कोटी रुपयाचा पीक मंजुरी मिळून या जिल्ह्यांमध्ये, सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. आता हा जो निधी आहे ते जगभरामध्ये, जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने इथं जमा केल्या जाणार आहे. तर किती रक्कम, तर आता हे तुमच्या पिकाच्या यावरती अवलंबून राहणार आहे. ज्यांना कोणाला पीक आलेला नसेल तर अशांनी पीक कंपनीला लेखी अर्ज द्यायचे, जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते. तर आता अर्ज कशा पद्धतीने द्यायचा ते सांगणार आहे. यासाठी लागणारे तुम्हाला आवश्यक कागदपत्र, तर अर्ज देण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, 7/12, 8, पीक विम्याची पावती, बँक पासबुकची झेरॉक्स, तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं त्या अर्जासोबत द्यायचे आहे. ज्यांना कोणाला पीक आलेला नसेल तर अशांसाठी एक हेल्पलाईन नंबर सुद्धा इथं आलेला आहे, 1444
सेवन. तर यावरती कॉल करून तुम्हाला पीक विम्याचे पैसे का आलेले नाही, तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का, पेंडिंग आहे का, तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून पैसे तुम्हाला मिळतील, यावरती कॉल केल्याच्या नंतर सविस्तरमध्ये माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर लेखी अर्ज इथं आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज लिहायचा आहे. प्रति व्यवस्थापक प्रतिनिधी. तर इथं पीक विमा कंपनी किंवा पीक विमा प्रतिनिधी लिहिलं तरी चालेल. तुमचा तालुका जिल्हा, पीक नुकसान भरपाई रक्कम न मिळाल्याबाबत जे काही अर्ज मी खालील सही करणारा अर्जदार आपणास कळवून देते की सन 2024 असेल, 25 असेल, 26 असेल, यावर्षी पीक योजनेत सहभागी घेतलेला आहे. माझ्या शेतामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तरीसुद्धा अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम व नुकसान भरपाई जमा झालेली नाही. तर ही माझी खालील माहिती खालीलप्रमाणे आहे. तर इथं तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर तुमच्या सातबाऱ्यावरचा, पिकाचा तपशील, कोणता पीक आहे, पॉलिसी आय डी. तर हे तुम्हाला पीक विम्याची पावतीवरती ॲप्लिकेशन आय डी राहते ते तुम्हाला टाकायचे आहे. खाते क्रमांक, मोबाईल नंबर. तर आता मी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केलेली आहेत. तर याचप्रमाणे माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी. जे काही अर्ज दिल्याच्यानंतर तिथून रिसिप्ट घ्यायची, एक कॉपी तुमच्याकडे ठेवायची आहे. 7 ते 15 दिवसांमध्ये प्रतिसाद न मिळाल्यास पुन्हा त्यांच्याकडे जायचं आहे. तर 15 ते 20 दिवसांमध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं पाठवल्या जाईल.